दिनांक 9 जून 2026 रोजी ॲडव्हेंचर सोल ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने रायगड स्वच्छता अभियान ही मोहीम राबवण्यात आली आहे. रायगड किल्ल्याच्या परिसरातील असणारा घन कचरा, प्लास्टिक बॉटल्स व तत्सम इतर पदार्थ यांची स्वच्छता करून गडाचे पावित्र्य राखणे हा या मोहिमेचा उद्देश होता. कारण रायगडावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी अनेक शिवभक्त लाखोंच्या संख्येने गडावर येत असतात. त्यांनी सोबत आणलेली खाऊची पाकिटे, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स या सर्व गोष्टींचा कचरा गडावर व परिसरात होत असतो. त्याकरिता त्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असणे. काही जण समोरील कचरा उचलून एका बाजूला जमा करून ठेवतात, परंतु परिसरातील दऱ्यांमध्ये कडेकपारी पडणाऱ्या पाण्याच्या प्लास्टिक बॉटल तशाच पडून असतात. त्याचा पर्यावरण खूप परिणाम होतो, स्वच्छता पसरते. या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन आमच्या ॲडव्हेंचर ग्रुपच्या सर्व सदस्यांनी रिप्लनिंग आणि क्लाइम्बिंग करून तो सर्व दरीमधील कचरा बाहेर काढलाय. जवळजवळ 18 बॅग भरून पाण्याच्या प्लास्टिक बॉटल व तत्सम सर्व कचरा आम्ही बाहेर काढला. सकाळी 6 वाजता चालू केलेली मोहीम दुपारी जवळजवळ 1 वाजता समाप्त झाली. आमच्या सदस्यांनी इलेक्ट्रिक वायरची परवाना न करता जीवावर उदार होऊन तो तरीतला सर्व कचरा बाहेर काढण्यात यश मिळवले. या स्वराज्याच्या राजधानीचे पावित्र्य अखंड टिकून राहावं व मावळ्यांनी घडवलेल्या रक्तरंजित इतिहासाला कुठेही डाग लागू नये हाच या मोहिमेचा मुख्य भावनिक हेतू होता. मोहिमेसाठी लागणारा सर्व खर्च ॲडव्हेंचर्स ग्रुप महाडच्या वतीने करण्यात आलाय. या मोहिमेसाठी ग्रुपचे अध्यक्ष माननीय विशाल खांबे सर, सदस्य किशोर खोपकर सर, सचिन सावंत सर, संतोषजी मोरे, रोशन सावंत, सुमित साळुंखे, स्नेहा सावंत व बोधिरत्न सकपाळ यांनी सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच बॅकअप टीम ग्रुपचे सचिव वैभव शेडगे, प्रतीक गालगुडे, सम्यक सकपाळ यांनी सहकार्य केले. सर्व शिवभक्तांनी कोणत्याही गडावर जाताना कोणत्याही प्रकारचा कचरा न करणे असं आवाहन ग्रुपच्या मार्फत करण्यात आलंय व सर्वांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. एस्पेराजी न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडी, महाड.